आपल्यासोबत आमदार रवी राणा आहे. बच्चू कडूंनी आंदोलन केलं कर्जमाफीसाठी. मुख्यमंत्र्यांनी 30 जून 2027 तारीखही दिली. कसं पाहता तुम्ही? सरकार संपूर्णपणे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसोबत आहे. आम्ही सगळे शेतकऱ्यांसोबत आहे. 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. दिवाळीच्या आधीच शेतकऱ्याच्या खात्यात पैसे गेले पाहिजे. 32,000 कोटी रुपये जे बँकेमध्ये जमा नव्हता शेतकऱ्याच्या खात्यात कसे जाईल, शेतकऱ्याच्या कामात कसं येईल, यासाठी 32,000 कोटी रुपये दिले आणि कर्जमाफी करणारच आहे. ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींची योजना आजही अनेक विरोधक म्हणतात हे रद्द होणार आहे, कॅन्सल होणार आहे, पण आजही सरकार सक्षमपणे लाडकी बहिणीची योजना चालवत आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे हा भाजपच्या अजेंडामध्येच होता आणि मुख्यमंत्री वारंवार म्हणतात की त्या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करायचा आहे, बँका सगळ्या नील करायच्या आहे. पण आधी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजे, शेतकऱ्यांना जो नुकसान झालं ते मिळालं पाहिजे, नंतर बँकेचं भलं झालं पाहिजे. म्हणून लवकरात लवकर सरकारची मनशा आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी बँकेचं कर्ज नील झालं पाहिजे. त्यासाठी सरकार पुढे येऊन काम करत आहे. पण नंतर त्यांनी बच्चू कडूंनी जे सोंग केला आता ते वैयक्तिक राजकीय फायद्यासाठी केलं. वैयक्तिक राजकीय फायदा झाला पाहिजे, राजकारणामध्ये जिवंत राहायला पाहिजे, राजकीय पुढ्या शिकल्या पाहिजे. म्हणून शेतकऱ्यांच्या नाव घेऊन पुढे येऊन आज ज्याप्रमाणे त्यांनी बार्गेनिंग केली, मुख्यमंत्र्यांनी जे आधी सांगितलं, सरकारने सांगितलं आम्ही सातबारा कोरा करणार आहे, शेतकऱ्यांसोबत आहे, तेच कालही सांगितलं. ते आधी पण आंदोलनाच्या आधी पण सरकार हेच सांगत होती. पण त्याच्यामध्ये जो या डायलॉग झाला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत की लवकरच आता राजकीय पुनर्वसन बच्चू कडूंचं शिंदे गटामध्ये होईल, तो पूर्ण बेनिफिट या आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना तर सरकार साथ देणारच आहे. पण शेतकऱ्याच्या नावावर बच्चू कडूंनी आपला फायदा करून घेतला आणि थोड्या काही महिन्यानंतर तुम्हाला बच्चू कडू या शिंदे गटामध्ये दिसतील आणि त्यांचं राजकीय पुनर्वसन होईल. म्हणजे डायलॉग झाला म्हणजे एकनाथ शिंदे सोबत त्यांची बैठक झाली का? बिलकुल, त्यांची बैठक सुद्धा झाली, बोलणं सुद्धा झालं आणि अशा पद्धतीचं राजकीय फायदा शेतकऱ्याच्या नावावर बच्चू कडूंनी स्वतःचा करून घेतला. तर हे होते आमदार रवी राणा. प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.